नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं घे भरारी तू या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण पाहणार आहोत या व्हिडिओच्या अंतर्गत आपण पाहणार आहोत की महाराष्ट्र पोलीस विभागाअंतर्गत लवकरच मोठी भरती होणार आहे. तर मित्रांनो, त्याविषयी मोठी अपडेट आलेली आहे. तर काय आहे अपडेट पाहूयात थोडक्यात मित्रांनो. तर मित्रांनो, हे परिपत्रक आहे दिनांक 14/1/2025चं आहे. त्या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं होतं त्या परिपत्रकामध्ये विषय काय होता, तर राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा बैठक घेण्यात आली होती. त्या बैठकीबाबतचा आढावा होता. हा कुठला म्हणजे कोण याने केलेला होता, तर पोलीस महासंचालन कार्यालयाअंतर्गत महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत ती आढावा बैठक घेण्यात आलेली होती. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेबाबतचा जी बैठक होती आढाव्या संदर्भातली, ती विषयी त्याविषयी आपण थोडक्यात बोलणार आहोत. त्या बैठकीमध्ये काय निर्णय झालेला आहे, तो निर्णय आपल्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा आहे. कारण का, तर येणारी पोलीस भरती त्या निर्णयावरून निश्चित करते की जाहिरात काही दिवसात नक्कीच प्रसिद्ध होईल. तर चला मित्रांनो, पाहूयात काय आहे त्यामध्ये. तर मित्रांनो, पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्षतेखाली सर्व पोलीस आयुक्त व सर्व परिक्षेत्रीय विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस अधीक्षक यांची दिनांक 10/1/2025ला रोजी दुपारी 12 वाजता काय झालेली आहे, यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा बैठक घेण्यात आलेली आहे मित्रांनो. त्या बैठकीमध्ये कोण कोण उपस्थित होतं पहा. सदर बैठकीत अप्पर पोलीस महासंचालक, प्रशासन आयुक्त, राज्य गुप्त वार्ता विभाग, विशेष पोलीस महानिरीक्षक, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशिक्षण व खास पथके, विशेष पोलीस महानिरीक्षक, विशेष सुरक्षा विभाग आणि सहाय्यक पोलीस महानिरीक्षक हे उपस्थित होते. तर या बैठकीमध्ये कुठल्या मुद्द्यावरती चर्चा झालेली आहे पहा. इथं काय सांगण्यात आलेलं आहे, बैठकीमध्ये संबंधित पोलीस घटक प्रमुख यांना विविध मुद्द्याबाबत सूचना देण्यात आल्या असून बैठकीचे इतिवृत्त माहिती व आवश्यक कार्यवाहीकरिता सोबत जोडलेली आहे. आता कोणती माहिती आहे आणि कुठली आहे ते पाहूत मित्रांनो. तर या ठिकाणी त्या प्रती म्हणजे कोणासाठी कोणी त्यांनी हे केलेलं आहे, तर इथे पाहू शकता त्यांनी सहपोलीस म्हणजे सर्व पोलीस आयुक्त बृहन्मुंबई वगळून बृहन्मुंबईला वगळून लोहमार्गासह सर्व क्षेत्रीय विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस उपमहानिरीक्षक आहे मित्रांनो, आणि सर्व जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आहेत लोहमार्गासह. यांनी काय केलेलं आहे, एक सूचनापत्र हे केलेलं आहे. त्यामध्ये इथे तुम्ही पाहू शकता, पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी कायदा व सुव्यवस्थेबाबत मुद्द्याबाबत बैठकीत दिलेल्या सूचना. आता सूचना काय आहेत मित्रांनो, पोलीस भरती संदर्भात आहेत. काय म्हणतात पोलीस भरती संदर्भात, तर नुकत्याच पार पडलेल्या पोलीस भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीचे पत्र देऊन तात्काळ हजर करून घ्यावे. तसेच वेळेत हजर न होणाऱ्या उमेदवाराऐवजी नियमावलीनुसार प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्ती द्यावी. म्हणजे मित्रांनो, ज्यांची मागच्या वेळेस जी पोलीस भरती झालेली आहे त्यांना अजून जॉईनिंग लेटर नाही आले, नियुक्तीचं पत्र नाही आले, किंवा ज्यांनी नियुक्ती अजून स्वीकारलेली नाही आहे तर त्यांनी लवकरात लवकर स्वीकारून त्यांना लवकरात लवकर हे करून घ्यावं. आणि नाही जर झाले तर त्यांच्या नियमावलीनुसार जे वेटिंग लिस्ट आहे ती हे करून त्या उमेदवारांना बोलावं जे वेटिंग लिस्टला आहेत त्यांना. तर मित्रांनो, त्यामध्ये काय सांगितले बघा, आगामी पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध करायची असल्याने घटक प्रमुखांनी त्यांच्या अखत्यारीतील रिक्त पदाची गणना करून त्याबाबतची माहिती अप्पर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण, खास पथके यांना सादर करावी. अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो, की लवकरात लवकर तुमच्या ज्या आहेत विभागामधले किती रिक्त पदं आहेत त्यांची सर्व माहिती गणना करून त्यासंबंधी माहिती कोणाला द्यावी, अप्पर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण, खास पथके यांना सादर करावी असं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर यामध्ये काय सांगितलं, याकरिता बिंदू नियमावली अद्ययावत करणे, पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करणे, अनुकंप तत्वावरील राखीव पदाची यादी तयार करणे, अंतरिम बदलीची पदे, प्रतिनियुक्तीवरील पदांचा आढावा घेऊन त्यामुळे रिक्त होणाऱ्या पदाची माहिती घेणे, राज्य राखीव पोलीस दलातील रिक्त पदाचा आढावा घेणे, कारवाई करून कपीकृत आरक्षणानुसार रिक्त पदाची माहिती पाठवावी. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही इथे पाहू शकता. हा मुद्दा वेगळ्या पद्धतीचा आहे. बीडमध्ये जो प्रकरण चाललंय त्या संदर्भातला आहे खालचा मुद्दा.
पण हा जे त्यांच्या बैठकीत झालेला आहे हे मुद्दे आपल्यासाठी खरंच खूप महत्त्वाचे आहेत. येत्या काही दिवसामध्ये किंवा जास्तीत जास्त 1 महिन्यामध्ये जाहिरात हे होऊन जाईल, प्रसिद्ध होईल. तर मित्रांनो, जास्त वेळ नका लावू. आपण अभ्यास आपला कंटिन्यू चालू ठेवा. नक्कीच जाहिरात येईल. पॉझिटिव्ह राहा. निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा. ओके, धन्यवाद, थँक्यू. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना लिंक शेअर करा. थँक्यू.